नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण केंद्र प्रमुख परीक्षा जी नुकतीच पार पडलेली आहे आणि त्या संदर्भात जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, की आता परीक्षा झालेली आहे आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे, तो किती लागेल. तर हा कट ऑफ किती लागेल या संदर्भात मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी हा आपला हाडके सर YouTube चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. ठीक आहे? तर आपण केंद्र प्रमुख परीक्षेसंदर्भात हा जो काही कट ऑफ आहे, तो किती असेल, कसा असेल, काय नक्की तर आपण तो पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओला. आता हा कट ऑफ बनवताना मित्रांनो बऱ्याच गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकताय. आणि हा कट ऑफ बनवताना तुम्ही जर खाली पाहिलं तर हा प्रत्येक जिल्हानिहाय कट ऑफ बनवलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकताय, की इथे प्रत्येक जिल्हानिहाय मी हा कट ऑफ इथे बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने हा कट ऑफ मी इथे बनवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा हा वेगवेगळा कट ऑफ असेल. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा जो काही कट ऑफ आहे, तो कट ऑफ बनवताना मी बऱ्याच गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. आणि त्या विचार घेताना काय-काय गोष्टी आपण इथे इन्क्लूड केलेल्या आहेत, त्याही आपण पाहणार आहे. तर पहा, हा जो काही कट ऑफ आहे, तो अंदाजित कट ऑफसाठी मी खालील गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. तर आता काय गोष्टी आहेत, त्याही आपण पाहणार आहेत. तर पहिली गोष्ट आहे, ती म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता, की जिल्हानिहाय जागा. म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुख पदासाठी किती जागा होत्या, त्याचा इथे विचार केलेला आहे. त्या जागेचा विचार करूनच आपण हा जो काही कट ऑफ आहे, तो बनवलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमी जागा आहेत, काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच जास्त जागा आहेत. त्या अशा ह्या जागा विचारात घेऊन आपण त्याचा निश्चितपणाने ते कट ऑफसाठी विचार केलेला आहे. दुसरा जो काय मुद्दा आहे, तो म्हणजे येथे अभ्यासाची तयारी किती केली. आता जर इथे आपण पाहिलं तर अ, ही जी काही परीक्षा आहे, ही परीक्षा बऱ्याच वेळा पोस्टपोन झालेली आहे. आणि नेमकी परीक्षा कधी होणार ही बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यामुळे बरेच म्हणजे जवळ-जवळ 90% जण असे परीक्षार्थी होते, की त्यांनी अभ्यास मनापासून केलेला नव्हता. 10% असे होते, की ज्यांनी 6 महिने झालं अभ्यास चालू केला होता. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेला भरलेले अर्ज व प्रत्यक्षात पेपर देणारे परीक्षार्थी म्हणजे शिक्षक. आता आपण पाहिलं तर ही 2 वर्ष झालं प्रोसेस चालू आहे 2023 पासून. मग त्यावेळेसही हे अर्ज भरलेले होते. त्यानंतर पुन्हा अर्ज भरण्यास मुदतवाढ भेटली आणि त्यानंतर आता जे 2019ला जे जे जॉइन झाले होते, त्यांनी संधी दिलेली आहे. कारण 6 वर्ष पूर्ण झाले होते त्यांना 1 जानेवारीला. मग असे बरेच जण होते. परंतु पेपरला किती जण गेले? जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 500 उमेदवारांनी फॉर्म भरले असतील, तर त्यातले परीक्षेला 500च्या 500 गेले का? तर नाही. 400-450 गेलेले आहेत किंवा एक 20-25 जण गेलेले नाहीत. ठीक आहे. मग ह्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. आता पुढचा चौथा मुद्दा पाहिजे, टी परीक्षा पास असलेले उमेदवार. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथे. आता ही जी केंद्र प्रमुख परीक्षा आहे, ती ज्यावेळेस डिक्लेअर झाली सर्वात अगोदर, त्यावेळेस टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा इथे अजिबात उल्लेख केलेला नव्हता. परंतु त्यानंतर आता 2025ला पुन्हा त्याचं नोटिफिकेशन आलं. त्यामध्ये काही सुधारणा झाल्या. त्यावेळेस त्यांनी एक टीप टाकली होती खाली, की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबल टेस्ट, टी परीक्षा पास असणे बंधनकारक आहे, अशी सर्वात खाली एक टीप होती. त्यामुळं ते उमेदवार किती पास आहेत, त्या उमेदवारांचा इथे आपण उल्लेख म्हणजे हे केलेला आहे. पुढे पहा 2019 मधील नियुक्त झालेले शिक्षक, की जो या कट ऑफवर 70 ते 80% येथे प्रभाव या लोकांचा असणार आहे इथे. कारण आणि ही जी काही यादी आहे ती यादी इथे मी जिल्हानिहाय पण संख्या येथे कमी जास्त मी ती इन्क्लूड केलेली आहे. की आता समजा 2019ला एखाद्या जिल्ह्यामध्ये किती शिक्षक नव्याने रुजू झाले किंवा जाहिरात कितीची आली होती, ह्या जिल्ह्यात कितीची आली होती, त्याचाही मी इथे उल्लेख केलेला आहे. मित्रांनो सर्व गोष्टींचा मी इथे उल्लेख केलेला आहे. खाली कट ऑफ दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा. तर पुढे पहा आहे आंतरजिल्हा बदलले जाणारे शिक्षक. आता हा कट ऑफ बनवताना मी
जी आता एक चर्चित न्यूज आहे की आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत आता. तर काही जण त्यासाठी खूप इच्छुक आहेत. मग त्यांना जरी केंद्रप्रमुख पदाची त्यांना म्हणजे निवड झाली, तरी ते त्यांचे स्वगृही म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असतील, तर असे उमेदवार पण आहेत बरं का या भरतीमध्ये. त्यामुळं त्यांचा येथे निश्चितपणाने मी विचार केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे घटक आहेत. अजून खाली आहेत. आपण पाहूया आता. तर पुढे थोडंसं पाहिलं तर इथे पहा, कागदपत्र तपासणीच्या वेळेस प्रत्यक्षात उपस्थित राहणारे शिक्षक. आता ज्यावेळेस एखाद्याचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा बाबा तो टॉपमध्ये आलेला असेल, त्याला चांगले मार्क असतील. परंतु तो प्रत्यक्षात ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही ठिकाण असेल तिथे बोलावलं जाईल. त्यावेळेस तिथे तुम्ही उपस्थित राहताय का नाही? किंवा समजा एखाद्या ठिकाणी 70 जागा आहेत आणि 70 मधले 70 चे 70 उपस्थित राहतील का? नाही. तिथे 4-5 तरी जण गैरहजर राहतील. मग त्यावेळेस पुन्हा जे काही 5-6 जागा रिक्त राहतील, त्यानंतर तुम्हाला त्या भरण्या आवश्यक आहे. मग ते नंतर तुम्हाला ज्यांचे खाली नंबर असतील, तर त्यांना निश्चितपणाने तिथे उचललं जाईल. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. तो पण खूप महत्त्वाचा आहे. तर पुढे आहे ते म्हणजे की समुपदेशन प्रक्रिया झाली तर. तर समुपदेशन प्रक्रिया म्हणजे काय? तर ज्यांना जास्त मार्क असतात. समजा एखाद्या ठिकाणी 50 जागा आहेत आणि 50 जण बोलावली. समुपदेशनला मग त्यांना केंद्र द्यायचे असतात. मग त्यावेळेस त्यांना बोलावलं जातं. मग ज्याला टॉपचे मार्क आहेत त्याला मग प्राधान्य असतो. त्याला कोणतंही केंद्र भेटू शकतं. त्यावेळेस जर एखाद्याला आता हा जो काही मुद्दा आहे ना, मी आता याचं इथे थोडंसं विश्लेषण करतोय. हा थोडासा म्हणजे दुर्मिळ आपल्याला जाणवणार आहे, की बाबा एखाद्याला एखादं केंद्र लांबचं आहे. तो एखाद्या ठिकाणी सेटल आहे आणि त्याला बरीच वर्ष झालेली आहे सर्व्हिसला वगैरे. पण त्याचं जर जे काय आहे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे तिथं स्थायिक आहे. तर त्याला जर लांबच्या ठिकाणी जवळपास घरापासून एक 100-150 किलोमीटरवर त्याला जर ते भेटलं ठिकाण, तर तो थोडासा येथे जाण्यासाठी थोडासा म्हणजे त्याच्या पद्धतीने तो काय करेल किंवा तो म्हणेल, की "बाबा नको बाबा" नाही का अपेक्षेप्रमाणे. त्यामुळे तेथे तो जर गेला नाही किंवा रुजू झाला नाही, तर त्याही जागा शिल्लक राहणार आहेत. आणि ह्या गोष्टींचा सगळ्यात शेवट विचार होणार आहे, तो म्हणजे की वेटिंग लिस्ट. आता मी सांगितलं आता, की कागदपत्र तपासणीच्या वेळेस काही शिक्षक अनुपस्थित राहतील. समुपदेशन प्रक्रिया झाली, एखाद्याला अपेक्षेप्रमाणे केंद्र मिळालं नाही, तो किंवा जे काही मी तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, हे पहा इथे, की आंतरजिल्हा बदली समजा आहे. तेथे पण काही शिक्षक असे असतील, की ज्यांचा नंबर लागलेला आहे आणि ती प्रक्रिया आता होणारच आहे. तुम्हाला माहिती आहे आता, की एक टीव्हीला पण बातमी आहे, की मे मे-जूनच्या दरम्यान ही प्रक्रिया प्रोसेस होणार आहे. मग काही जण असे आहेत, की ते स्वतःच्या स्वगृही जाणार आहेत. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, मार्क चांगले असेल, तरी ते म्हणतील, की बाबा आपण आपल्या जिल्ह्यात जावं. असं काहींची इच्छा असेल. आता ह्या घटना दुर्मिळ घडणार आहेत बरं का. त्यामुळं मग असे जे काही हे आहेत ना, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समजा जी काही वेटिंग लिस्ट असेल, ती वेटिंग लिस्ट लागण्याची पण शक्यता आहे. ठीक आहे. तर आता आपण आपला जो काही मुख्य विषय आहे मित्रांनो, तो म्हणजे जो कट ऑफ. आता कट ऑफचं मी हे बघा खाली दिलेलंच आहे. संपूर्ण कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकताय. प्रत्येक तसा जिल्हानिहाय, जागानिहाय आणि कट ऑफ पण दिलेला आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आता कट ऑफला मी पुन्हा सुरुवात करतोय. तर सर्वांनी आपला हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सहकारी जे काही मित्र असतील त्यांच्यापर्यंत तुमचे काही ग्रुप असतील त्या ग्रुपपर्यंत निश्चितपणाने शेअर करा. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया इथे. आता सगळ्यांना जरी थोडंसं एक हे वाटत असेल, की बऱ्याच जणांना असं वाटतं, की पेपर खूप सोपा होता बरं का. काही जण म्हणतात, की पेपर खूप सोपा होता. मग असं-असं मला मार्क पडतील. तरी पहा तुम्ही पेपर जरी सोपा गेला असला, तरी तुमची उत्तरं, जी काही उत्तरं आहेत, ती उत्तरांची ॲक्युरसी किती होती त्याचाही तुम्ही विचार करा. आपण जरी पेपर 200च्या 200 अटेम्प्ट केला असेल, तरी आपण बरोबर उत्तरं देण्याची आपली अचूकता किती आहे? आपण जो बरोबर पर्याय निवडलाय, ती अचूकता किती आहे? ॲक्युरसी किती आहे? ह्या गोष्टींचा पण तुम्ही थोडासा इथे विचार केला पाहिजे. तर आता हा झाला. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की हा जो मी काही कट ऑफ बनवलाय, तुम्हाला इथे दिसत आहे खाली. हा कट ऑफ बनवताना तर येथे सगळ्यात अगोदर नंबर दिसते तुम्हाला इथे नंबर. नंबर नंतर तुम्हाला व्हॅकन्सी दिसतात म्हणजे जागा. म्हणजे हे नंबर म्हणजे जिल्ह्याचे नंबर आहेत. दुसरा आहे ते पहा, हे बघा. हे नंबर म्हणजे जिल्ह्यांचे जे काय आहेत ते हे आहेत. त्यानंतर इथे व्हॅकन्सी म्हणजे त्या जिल्ह्यात किती जागा होत्या. त्यानंतर येथे मधला जो काही भाग आहे इथे पहा. इथे दिसतोय तुम्हाला पिवळं केलंय. ते काय आहे तर तेही सांगणार आहे मी. तर हा जो काही घटक आहे
तो घटक म्हणजे तुम्हाला मी ते थोडासा ब्लर करून दाखवतोय. हां, तो घटक म्हणजे की येथे तुम्हाला हे 30, 2, 2 हे दिसत आहे. ते काय आहे? तर 2019 मधील जे काही पवित्र पोर्टल पहा 2019 मधील जे काही पवित्र पोर्टलमधून भरलेले जे काही शिक्षक आहेत, तर ते शिक्षकांच्या जागा आहेत त्या. म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती. आता येथे तुम्ही पाहिलं तर हे मराठी म्हणजे ते रंगामध्ये दिलेले आहेत मी. मराठी विषयांच्या जागा म्हणजे मराठी शाळांच्या जागा. तर त्या ह्या ब्लॅक कलरमध्ये आहेत. हे बघा इथे सुरुवातीला पहा. इथे. त्यानंतर उर्दू जो काही कलर आहे, ब्लू कलर आहे, स्काय ब्लू, तो उर्दू. तर त्या जागा त्या उर्दू माध्यमाच्या आहेत. हिंदी आहे, तर हिंदीच्या माध्यमाच्या हा कलर आहे जो डार्क ब्लू तो. कन्नड कन्नड माध्यमाच्या जागा कोणत्या जिल्ह्यात किती भरल्यात तेही मी इथे दिलेलं आहे. कन्नडला लाल रंग आहे आणि बंगाली म्हणजे बेंगॉलचा हा हिरवा रंग आहे. तर अशा पद्धतीने ठीक आहे. तर आपण आता पुन्हा पाहूया इथे खाली, की नेमकं प्रत्येक जिल्ह्यात किती जागा आणि किती कसा कट ऑफ. ठीक आहे. तर येथे आपण सुरुवातीला 1 नंबर घेऊया. पहिल्यांदा अहिल्यानगर. चला आपण सुरुवात करतोय आपल्या मुख्य विषयाला अहिल्यानगर. आता अहिल्यानगरला एकूण जागा किती आहेत? केंद्रप्रमुख पदासाठी 123 जागा आहेत. आणि त्यामध्ये आता 123 जागा आहेत, त्याचा कट ऑफ किती लागेल? आता हा जो काय आहे ना, तो एक्सपेक्टेड एक अंदाजित कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पाहूया इथे. परंतु येथे तुम्हाला 30 आणि 2 दिसत आहेत. म्हणजेच ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2019 साली पवित्र पोर्टलमध्ये 30 शिक्षक आले होते. म्हणजे 30 जागा होत्या आणि 2 होत्या त्या कोणत्या? तर उर्दू माध्यमाच्या होत्या. उर्दू माध्यमाच्या. परंतु आता मी ह्याचा उल्लेख का करतोय जास्त? कारण हे जे शिक्षक आहेत, ते सध्या त्या अभ्यासाच्या प्रोसेसमधनं आलेले आहेत. जरी ह्यांनी पवित्र पोर्टलमधनं निवड झाली असेल, तरी त्यांचा जो काय पहा इथे मला सांगायचा एकच उद्देश आहे मित्रांनो, की मी ह्या गोष्टी का इथे घेतल्यात मी ह्या 30 जागा मराठी माध्यमातून आल्या होत्या आणि 2019 साली. कारण ही जी काही आहेत ना ह्या 2019 मधली जी काही बॅच आहे, ती थोडीशी अभ्यास करून आलेली होती ह्या परीक्षांचा. जरी त्यांनी आय-बी-पी-एस पॅटर्नमधनं परीक्षा दिली नसेल, परीक्षेच्या माध्यमातून आले असतील, तरी त्यांनी 2023 ला आणि 2025 ला जी काही शिक्षक भरती झाली, जी आय-बी-पी-एस पोर्टलमधनं, त्याची त्यांनी परीक्षा दिलेली आहे. आणि त्या परीक्षेमधून म्हणजे ते आले जर नसेल, तरी त्यांनी त्याचा 2 परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. त्यांची जी काही हे आहे पेपरचं स्वरूप वगैरे त्यांना माहिती होतं. कदाचित त्यामध्ये शिक्षक भरती ही जी काही केंद्र प्रमुख भरती आहे, त्या भरतीमध्ये 50% प्लस विद्यार्थी हे 2019 च्या बॅचमधले असू शकतात. म्हणजे असतील तसं नाही म्हणून मी असू शकतात. कारण अगोदरचे पण जे काय आहेत लागलेले 2005-6 साली वगैरे त्यांचाही अभ्यास खूप छान आहे. अनुभव आहे त्यांना. तरी त्यांचंही प्रमाण असेल. येथे आहे. ठीक आहे. आता पुढे हे जे काय आहेत ते 30 आणि हे होते. पुढं आता ह्याचा कट ऑफ किती लागेल? हां, ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो? तर येथे जर पाहिलं आपण किती लागू शकतो? तर मी येथे सांगितलेलं आहे 132 मार्क. आता हे +2 दिले, -2 म्हणजे 132 दिलेले मी अहिल्यानगरच्या कारण 123 जागा आहेत. आणि 132 का लावू शकतोय? तर मी तिथे थोडासा अनुभव घेतलेला आहे. मुलांना वगैरे कॉल केला होता. जर आपल्या ह्यांना. तर 132 2 मार्क जास्त 134 किंवा 2 मार्क कमी 130 पर्यंत असा हा कट ऑफ असू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढचा पाहूया. पुढच्यासाठी मी दुसरा जरा मार्कर घेतोय. ठीक आहे. आता येथे पहा अकोला घेतलाय आपण. अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुख पदासाठी 42 जागांची जाहिरात आली होती. 42 जागा आणि अकोला जिल्ह्यामध्ये 2000 पहा 2000 जी काही 19 साली जी भरती झाली, त्यांना 6 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांना लगेच फॉर्म भरण्यासाठी त्यांना परवानगी दिली. असे फक्त 2च शिक्षक, 2च म्हणजे जे काय आहे 2च जागेची जाहिरात आली होती. म्हणजे येथे थोडंसं कॉम्पिटिशन कमी आहे. कारण नवनियुक्त जे काही शिक्षक आहेत इथे, आता म्हणजे ह्या अलीकडील काळात आलेले परीक्षेतून ते कमी आहेत. त्यामुळं त्यांचा येथे आणि इथे जागा पण कमी असल्या तरी येथे जे काही जुने शिक्षक आहेत, ते आहेत तिथे आणि तर यांचा जो काही कट ऑफ आहे तो 127 च्या आसपास राहू शकतो इथे. 127 च्या आसपास. म्हणजे आता 2 मार्क जास्त किंवा कमी असं. म्हणजे 125 ते 129 च्या दरम्यान राहू शकतो असं. ठीक आहे. आता पुढचा आपण हा पुढचा हे घेऊया आपण. तर तो मी थोडासा वेगळ्या कलरमध्ये करतोय. ठीक आहे. आता येथे तिसरा आहे तो म्हणजे अमरावती आपण. अमरावती जिल्ह्यामध्ये 69 जागा आल्या होत्या आणि त्यामध्ये 2019 साली 14 आणि 15 जागेची फक्त जाहिरात आली होती. म्हणजे 14 जागा मराठी शाळांच्या आल्या होत्या, मराठी माध्यमाच्या आणि 15 जागा उर्दू माध्यमाच्या आल्या होत्या. अशा थोडक्यात जे काही 29 जागा फक्त भरल्या होत्या अमरावतीत. त्यामध्ये पण
यामध्ये ह्या जागा पूर्णच्या पूर्ण भरल्या नव्हत्या. याच्यामध्ये माजी सैनिकांच्या जागा होत्या त्या रिक्त राहिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या फक्त त्यावेळेचा आकडा आहे आणि ह्याचं जे काही मेरिट आहे ना, तेही मेरिट 123च्या दरम्यान राहू शकतं. म्हणजे त्यामध्ये 3 मार्क जास्त किंवा थोडंसं कमी. +3 -3 अशा पद्धतीने हा राहतो. तर मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा बरं. आता आपण पुढचा पण जो काय जिल्हा तो पण पाहणार आहे आपण. तोपर्यंत लिंक सर्वांनी शेअर करा. छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 64 जागेची ही जी काय होती, ती जाहिरात होती म्हणजे केंद्र आणि त्यामध्ये 2019 साली येथे जी काही भरती झाली होती पवित्र पोर्टल अंतर्गत, तेथे एकही जागा या जिल्ह्याची आली नव्हती. त्यामुळे येथे जे काय ते येथे सर्व 2010च्या अगोदरचे जे काही शिक्षक असतील ते परीक्षेसाठी होते. तर अशा पद्धतीने येथे आपण पाहिला तर जागा 64 होत्या. तर येथे 132च्या आसपास येथे मेरिट राहण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने आपण छत्रपती संभाजीनगर पण पाहिला. पुढचा आपण पाहूया जिल्हा तो म्हणजे बीड. अ, बीडमध्ये आता आपण काय परिस्थिती आहे तेही पाहणार आहे. तर बीड येथे पहा, येथे मी पिवळ्या वॉटरमार्कमध्ये केलेलं आहे. बीडमध्ये 78 जागा आहेत. 78 आणि तेथेही 2019च्या भरतीतून म्हणजे पवित्र पोर्टलच्या अंतर्गत जे नवनियुक्त शिक्षक असतील आपण असं समजूया त्यांना. कारण त्यानंतर हे 2 भरती झालेले आहेत. म्हणजे एक भरती झालेली आहे. तर ठीक आहे. येथे पण बीडमध्ये 0 जागा भरल्या होत्या. त्यामुळे हे जे काही जुने शिक्षक आहेत, की 2006चे, 8चे, 10चे हे शिक्षक असतील यांच्यामधून इथे स्पर्धा होती. त्यामध्ये पण टी-ई-टी किती पास आहेत किंवा काय आहेत तेही. तर अशा पद्धतीने येथे आपण जर पाहिलं तर 122च्या दरम्यान +3 -3 येते आता. तर म्हणजेच 125 पर्यंत आपण येथे मेरिट हे गृहीत धरू. आता सगळ्यांना वाटेल की सर एवढ्या जागा आहेत, 78 आहे, परंतु इथे जर मेरिट पाहिलं तर तुम्ही थोडंसं खाली परंतु मला एक सांगायचं इथे जी काय आहे ना स्पर्धा, ही जुन्या शिक्षकांमध्ये स्पर्धा आहे इथे. आणि आपण जरी तुम्ही किती जरी म्हणलं ना, की कालचा पेपर आम्हाला खूप सोपा गेला. आम्ही 200 अटेम्प्ट केलाय, 150 अटेम्प्ट केलाय, 180 अटेम्प्ट केलाय प्रॉपरली आणि त्यानंतर बाकी. परंतु ही आय-बी-पी-एस परीक्षा आहे मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. कारण आम्हाला बऱ्याच जणांना 2023चा 25चा अनुभव आहे. जरी आपण किती इथे गेलो, कशा पद्धतीने आपण पेपर सोडवतोय, काय फक्त ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस आपल्याला समजतं आणि आपण यामध्ये काय होते, आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न आपल्या ओळखीचे असतात, काही प्रश्न ओळखीचे असतात आणि ते ओळखीचे आले म्हणून आपण म्हणतो की पेपर खूप सोपा गेला वगैरे. येथे थोडंसं जे प्रश्न आहेत ना, ते थोडेसे जरा आपल्याला थोडेसे फसवणारे पण असतात. ठीक आहे. पुढचा आपण जो काही पाहणार आहे, तो म्हणजे आपला जिल्हा आहे तो भंडारा जिल्हा. तर भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त 30 जागा आहेत केंद्र प्रमुख पदासाठी, फक्त 30 आणि 2019 साली इथे 94 जागेची भरती आली होती. म्हणजे 94 मध्ये इथे 60 जागा तर निश्चित नक्कीच भरल्या असतील. म्हणजे 60 शिक्षक असतील, की जे लेटेस्ट पद्धतीमध्ये अभ्यास करून करत असतील ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता येथे मेरिट जर पाहिलं तर 126 प्लस आता इथे बीडपेक्षा जास्त इथे लागण्याची शक्यता आहे. कारण जागा इथे कमी आहेत. आणि जागा कमी असल्या तरी येथे 94 शिक्षक थोडक्यात आलेले आहेत, की जे प्रॉपरली केंद्राचा भरतीची ज्यांना माहिती होती बाबा, की पेपर 1चं स्वरूप त्यांना माहिती होतं आय-बी-पी-एसचं. त्यामुळे अशा पद्धतीने इथे 126चं येथे आहे अंदाजे आणि तिथे 3 मार्क प्लस मायनस होण्याची शक्यता आहे. पुढे आहे आता बुलढाणा. आता आपण बुलढाणा पाहूया. तर हा जो काही बुलढाणा आहे, त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 65 जागा आहेत. 65 जागांमध्ये येथे 2019 साली 184 शिक्षक मराठी माध्यमाचे आणि 62 शिक्षक हे उर्दू माध्यमाचे असे. आता इथे उर्दू माध्यमाच्यांना पण परीक्षा द्यायची संधी होती, म्हणजे परीक्षा दिलेल्या त्यांना बसता येत होतं. तर अशा पद्धतीने 184 आणि 62 एवढे जे काय आहेत, मग काय 240च्या आसपास वगैरे होत असतील. म्हणजे थोडक्यात आपण 250 धरू. आणि येथे ह्यामध्ये माजी सैनिकांच्या पण जागा होत्या. तर आपण 200च धरू. म्हणजे बुलढाण्यामध्ये 200 शिक्षक येथे हे जे 2019 मधनं आले होते. म्हणजेच येथे कॉम्पिटिशनला हेच शिक्षक होतेच. परंतु यामध्ये 2008ला, 10ला, 7ला जे लागलेले शिक्षक आहेत, ते त्यांचाही येथे अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे. तेही शिक्षक होते. त्यामुळे इथे मेरिट 132 प्लस 2 -2 म्हणजे इथे 130 ते 134च्या दरम्यान मेरिट लागण्याची शक्यता आहे. आता सगळ्यांना वाटेल की सगळीकडे एकसारखं मेरिट लागेल, तर नाहीये. एकसारखं नाही. कारण जागेचा पण इथे आहे. तिथली जी काही भौगोलिक परिस्थिती, ह्या गोष्टींचा पण विचार करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, कट ऑफ कसा वाटतोय, मी ह्यासाठी मी ज्या काही गोष्टी गोळा केल्यात, काय सांगितल्यात, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. पुढे पाहू आपण आता चंद्रपूर. आता इथे चंद्रपूर पाहिलं तर चंद्रपूरमध्ये 66 जागा होत्या आणि 66 जागा होत्या त्यामध्ये पवित्र पोर्टलमधनं फक्त 13 शिक्षक आले होते. म्हणजे 13 जागांची जाहिरात होती. म्हणजे 13चे 13 आलेत का? तर नाही. येथे माजी सैनिकांच्या 2-3 जागा असतील किंवा एखादी जागा असेल. कारण 2019च्या भरतीमध्ये जवळ-जवळ 1200 हे जागा ह्या माजी सैनिकांच्या होत्या. त्यामुळे ही भरती खूप कमी झाली होती. मग अशा पद्धतीने आता येथे आपण पाहिलं तर 120 चा दरम्यान म्हणजेच 120 +3 किंवा -3 च्या दरम्यान इथले कट ऑफ राहू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया. पुढे आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. धुळे जिल्हा. आता धुळे जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया. जागा आहेत धुळे जिल्ह्यामध्ये 41 जागा. प्रॉपरली जे धुळे जिल्ह्यामध्ये असतील, निश्चितपणाने त्यांचं ते सिलेक्शन होणार किंवा त्यांना मार्क थोडे कमी असेल तरी त्यांच्यापर्यंत मेरिट येण्याची शक्यता आहे. कारण बरेच जण जे काय आहेत ते दुसऱ्या जिल्ह्यातील तिथे शिक्षक आहेत. 2010 साली लागलेले, 2000 आता पण ही झालेली परंतु 2019 साली येथे फक्त 10 आणि 11 जागा म्हणजे अशा 21 जागा, 11 जागा उर्दू, 10 जागा मराठी माध्यमाच्या भरलेल्या आहेत. त्यामुळे इथे जे काय आहे ना, तो कट ऑफ येथे 122 च्या दरम्यान राहू शकतो म्हणजे +3 किंवा -3 असा येऊ शकतो. म्हणजेच 125 किंवा 119 पर्यंत या दरम्यान. आता सगळ्यांना वाटेल, की सर तुम्ही हा कट ऑफ सांगताय तो खूपच कमी आहे. याचं कारण जे काय आहे, हा कट ऑफ कमी आहे त्याच्या कमी असण्याच्या मागे तुम्हाला मी कारणं सांगितलेली आहेत. कोणती? तर हे पहा जिल्हानिहाय जागा किती आहेत, कुठे कमी जास्त आहेत, अभ्यासाची तयारी किती केली कोणी, परीक्षेला भरलेले अर्ज किती, प्रत्यक्ष देणारे किती, ह्या गोष्टी आहेत ना इथे मेन्शन केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पेपर सोडवलेले सगळ्यांना वाटतं पेपर खूप सोपा कारण आम्ही 200 सोडवलेले आहेत. कारण तिथे मायनसची चिन्ह नव्हती. मायनस सिस्टम नसल्यामुळे आम्ही काय केलं 200 सोडवले आणि काही प्रश्न होते ते उपयोजनात्मक होते, की जे आम्हाला सहज येत होते. ते कोणाला 10वीच्या मुलांना पण येणार आहेत ते प्रश्न उपयोजनात्मक, की तुम्ही काय कराल? परंतु ते प्रश्न तुम्हाला सोपे गेले. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की सगळा पेपर सोपा गेला. पण बरेच प्रश्न असे आहेत, की ते थोडेसे फिरकी घेणारे पण आहेत, सोपे-सोपे प्रश्न. ठीक आहे. आता पुढचा आपण जो काय पाहूया. आता आपण धुळ्याचा पाहिलेला आहे. आता आपण पुन्हा जो काही गडचिरोली येते तो गडचिरोलीचा पाहू. ठीक आहे. गडचिरोलीला एकूण जागा फक्त 50 आहेत आणि 2019 साली इथे 105 जागेची जाहिरात आली होती. कदाचित तिथे आपण 90 शिक्षक भरले म्हणून जॉइन असं समजू. मग ही 90 जण आहेत तिथे कॉम्पिटिशनला, की जे 2010 की 2000 7-8च्या भरतीमधली. तर अशा पद्धतीने येथे मला असं वाटतंय 112+3 म्हणजे इथे 115 च्या आसपास कट ऑफ राहू शकतो. 115 आणि ते पण कोण असणार, की प्रॉपर त्या जिल्ह्यातील जे शिक्षक असतील, प्रॉपर. तुम्हाला तर माहिती आहे, प्रॉपर त्या जिल्ह्यातील शिक्षक तेच हे केंद्र प्रमुख पदासाठी तिथे ते मला असं वाटतंय, की ते थोडंसं हे करतील त्यांचं मन तिथे हे होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण गडचिरोली पाहिला. आता आपण पाहूया गोंदिया. आता गोंदिया पाहू आपण. गोंदियामध्ये एकूण जागा 42 जागा आणि तेथे पाहिलं तर 58 जागा ह्या मराठी माध्यमाच्या जाहीर झाली होती. 4 जागा उर्दू माध्यमाची आणि 27 जागा. ह्या 27 जागा आहेत त्या कन्नडच्या. आपण पाहूया डार्क ब्लू आहे. तर कोणती सॉरी हिंदी आहे का? हे बघा इथं. इथं दिसते हिंदी. तर हिंदी माध्यमाच्या. म्हणजे हे जे काही आहे गोंदिया, तर गोंदियामध्ये 42 जागा एकूण आहेत केंद्रप्रमुखच्या. पण 2019च्या भरतीमध्ये इथे जवळ-जवळ हे 60 आणि हे 29 म्हणजेच 90 जागा. 90 मधले आपण धरू 70 जण 70 विद्यार्थी इथे आलेले आहेत. अ, जे 2019ची बॅचमधनं आणि हे सर्वजण म्हणजे 2007 ची बॅच वगैरे किंवा 10 ची आणि ही. यांच्या ह्यांनी सगळ्यांनी फॉर्म तर भरलेलेच आहेत. तुम्ही पहा 2019 ची बॅचची जे काय हे आहेत, ते सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत. 2010 च्या मुलांचा खूप चांगला अभ्यास आहे. 2007-8 च्या बऱ्याच जणांनी चांगला अभ्यास केलेला आहे. आणि इथे 125+3 असं मेरिट राहू शकतं. कारण जागा येथे 42च आहेत. खूप कमी जागा आहेत. त्यामुळे ते 125 प्लस म्हणजे 128 पर्यंत किंवा 122 ते 28 पर्यंत मेरिट राहू शकतं इथे. आता पुढे आपण पाहू हिंगोली. तर आता आपण हिंगोली पाहूया. हिंगोलीमध्ये पाहिलं आपण तर 34 जागा आहेत आणि 33 हे काय आहेत हे उमेदवार, तर ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2019च्या जाहिरातीमध्ये ह्या 33 जागा दाखवल्या होत्या. मग आता हे 33 जण जॉइन झाले असतील का? नाही. इथे 25 जण धरू आपण. तर त्यासाठी आपण 122+3 किंवा -3 हा आपण इथे जो काही कट ऑफ आहे तो धरलेला आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल, की सर 34 जागा आहे, मग इथे कट ऑफ जास्त लागला पाहिजे होता. कारण जागा कमी आहे तिथे.
परंतु येथे जर पाहिलं तर जे काही नवीन आहेत नाही ते नवीन कॅन्डिडेट इथे कमी आहेत. आणि जरी इथे प्रॉपर त्या जिल्ह्यामधील काही शिक्षकांना 150, 145, 160 मार्क पडले असतील. किती जणांना? 2, 3, 5-6 जणांना पडू शकतात 165-60 मार्कपर्यंत. सगळ्यांनाच पडतील का नाही, परंतु ते प्रमाण क्वचित असणार आहे. त्यामुळं हे आपण इथे अशा पद्धतीने इथे धरलेलं आहे. चला पुढे पाहू पण आता हे जळगाव. जळगावचं पाहू आपण. चला. तर जळगावमध्ये एकूण 80 जागा आलेल्या आहेत केंद्रप्रमुखासाठी आणि जळगावला मराठीच्या जी काही भरती झाली होती 2019 साली मराठी जागेची तर 53 आणि 260 उर्दू माध्यमाच्या जागा भरल्या होत्या. 260. तर पहा किती जागा भरल्या. तर अशा पद्धतीने इथे हे जे काय त्यात इथे आपण 300 म्हणजे जळगावमध्ये 300 जागांचा आकडा आहे. हा 300 जागा मग इथे 300 इथे कॉम्पिटिशन भरपूर आहे. जागा थोड्या 80 आहेत तिथे. तरी आपण इथे जर 124+2 म्हणजे इथे 126च्या दरम्यानचा कट ऑफ आपण इथे धरलेला आहे. तर आता पुढे आपण जालना पाहूया. तर जालनामध्ये आता हा काय जालना आहे. हा जिल्ह्यामध्ये ते 53 जागा आल्या होत्या. 53 जागांमध्ये 2019 साली 166 आणि 2 उर्दू अशी 168 जागेंची पवित्र पोर्टलवर जाहिरात आली होती. त्यामधून 150 जागा जी काही असतील त्या जागा इथे भरल्या गेल्या असतील. म्हणजेच जालना जिल्ह्यामधील 53 जागेसाठी जे कोण 2008-9 ची भरती, 10 ची भरती आणि ही 19 भरती. आता येथे 166 म्हणजे धरलं तरी आपण येथे थोडंसं कॉम्प्युटेशन आहे असं म्हणायला लागेल. येथे तर 125+3 म्हणजे 128 पर्यंत किंवा 122 पर्यंत म्हणजे ह्या रेंजमध्ये येथे मेरिट राहणार आहे. आता हे मेरिट सांगताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर, की हे मेरिट मी शेवटचं जी काही वेटिंग लिस्ट आहे ना, ती वेटिंग लिस्टचं धरून हे केलेलं आहे. पहा मित्रांनो पुन्हा सांगतोय. हे जे काय मी मेरिट सांगत आहे, ते वेटिंग लिस्टचं धरून सांगत आहे. संपूर्ण येथे काही शिक्षक जॉइन करणार नाहीत. काही समुपदेशनला हजर राहणार नाहीत. काही आंतरजिल्हा बदलेली जाणार आहेत. ते सगळ्या गोष्टी धरून वेटिंग लिस्टचा विचार करून मी हे मेरिट मित्रांनो मी काढलेलं आहे. त्यामुळं तुम्ही पण थोडंसं समजून घ्या मला. आता आपण पुढे पाहूया. तर पुढे आपण कोल्हापूर जिल्हा पाहूया. कोल्हापूर जिल्हा. चला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जागा आहेत 85 आणि 2019 साली 250+9 अशा 259 जागांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात आली होती आणि जॉइन काय झाले असतील 220 किंवा 225 जॉइन झाले असतील. ह्या 200 म्हणजे 250 जे काय आहेत नवीन विद्यार्थी ते प्लस 2010 ची बॅच, 8-9 ची बॅच आणि अगोदरची. तर ह्यांच्यामध्ये याचे बरीच कॉम्पिटिशन आहे. म्हणून हे मेरिट 132+2 -2 जाऊ शकतं येथे. पहा कोल्हापूरचं मेरिट आतापर्यंत तर आपण पाहिलं तर त्याचा थोडासा हाय लागलेला आहे इथे. त्यामुळं आणि तुम्ही असं समजू नका की कोल्हापूरचं मेरिट सर एवढंसं कसं लागेल? तुम्हाला समजेल. बऱ्याच गोष्टी इथे पण कारणीभूत आहेत. मी ते वर मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण लातूर. आता लातूर आपल्याला माहिती आहे लातूर पॅटर्न. जागा फक्त 50 होत्या आणि तेथे 2019 साली 0 शिक्षक. जाहिरातच नव्हती आली. त्यामुळे येथे जुन्या शिक्षकांमध्ये स्पर्धा आहे. जुन्या म्हणजे 15 वर्षापूर्वी जी काही शिक्षक असतील 15 वर्षापूर्वीच्या अगोदर त्यांच्यामध्ये इथे कॉम्पिटिशनला खरी मजा आहे आणि हे पण मेरिट आपण म्हणलं तर 130+2 म्हणजे 128 ते 132 च्या दरम्यान येथे राहणार आहे. कारण जागा फक्त 50 आहेत त्यामुळे. आणि लातूरमधील शिक्षकांचा अभ्यास पण खूप चांगला आहे. त्यामुळे इथे मेरिट थोडंसं आहे. पुढे पाहू आपण आता नागपूर. नागपूर जिल्हा. जागा 68 आणि 2019 साली 0. त्यामुळे त्यांचंही मेरिट त्याच प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. 130+3 किंवा 2. आता इथे 3 जास्त किंवा कमी पण 3 येऊ शकते इथे थोडंसं कारण जागा इथे 68 आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने इथे ते राहू शकते. ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा बरं चला. लिंक शेअर करा सर्वांनी चला. पुढे आपला जिल्हा आहे नांदेड. सगळ्यांचं एकच सध्या लक्ष आहे, की बाबा कट ऑफ किती लागेल. आता हा निकाल कधी लागेल त्यावरही मी सांगतो. निकाल पण हा एक 45 दिवसाचा क्रायटेरिया आहे, की आय-बी-पी-एस परीक्षा 45 दिवसाच्या आत निकाल घोषित करते. आता हा निकाल कसा लागणार आहे तेही सांगतोय. निकाल लागताना तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये पाहायला मिळेल. लॉगिनमध्ये तुमचा तुमचा सीसीटी क्रमांक, तुमचा पासवर्ड टाकायचा किंवा डेट ऑफ बर्थ. ते पाहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचा तर निकाल कळेल किती मार्क पडले 200 पैकी. परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी रात्री संपूर्ण पीडीएफ संपूर्ण जिल्ह्याची पीडीएफ कोणाला किती मार्क पडले त्यासकट तुम्हाला तो निकाल येतो. हे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहूया तर 87 जागा आहेत. किती जागा आहेत? 87 जागा आहेत. आता त्यावेळेस जागा किती भरलेल्या आहेत? फक्त 34 जागा भरलेल्या आहेत. फक्त 34 जागा.
2019 साली. म्हणून त्याचं जर पाहिलं आपण तर 127+2 कारण जागा नांदेडला भरपूर आहे 87. म्हणजेच जवळ-जवळ 129च्या दरम्यान हे मेरिट राहू शकतं. ठीक आहे. आता पुढे आपण पाहूया आपला नंदुरबार जिल्हा. चला नंदुरबार कापून येऊया. नंदुरबारला फक्त 45 जागा आहेत फक्त. आणि जे काही शिक्षक भरतीतून 28 आले होते 2019च्या बॅचला, त्यामध्ये काय आले असतील समजा 17-18 जण आले असतील. आपण असं गृहीत धरूया. म्हणजे इथे खरी कॉम्पिटिशन आहे ती जुन्या शिक्षकांमध्ये. परंतु जुन्या शिक्षकांचा तुम्ही अनुभव पाहिला, तर त्यांचं जे काही पेपर सोडवण्याचं वगैरे हे आहे ना, त्यामुळे तेही त्यांचं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं. कारण टी बरेच जण पास झालेले आहेत. आपण पाहतोय. तर अशा पद्धतीने इथे मेरिट नाही 124+3 किंवा -3 राहू शकतो. म्हणजे 127 ते 121 च्या दरम्यान. म्हणजे थोडासा 4-1 मार्काचा इथे डिफरन्स राहू शकतो पास. तर आता पुढचा आपला सगळ्यात पुढचा आपला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक. आता नाशिकचा विचार केला आपण. पहा इथे नाशिक. नाशिकमध्ये जास्त जागा आहेत. 122 जागा आहेत. अरे वाह! जागा जास्त आहेत. परंतु 2019च्या बॅचमधून तिथे 235 जागा मराठी माध्यमाची जाहिराती आली होती आणि 7 जागांची उर्दू माध्यमाची जाहिरात आली होती. ॲक्चुअली तिथे पाहिलं आपण तर आपण 200 जागा धरू. 200 जे काय आहेत, जे 2019च्या बॅचमधून शिक्षक आलेले आहेत, ज्यांनी केंद्रप्रमुख परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत. तर आता येथे खरी स्पर्धा येते. स्पर्धेला म्हणजे जे जुने शिक्षक आहेत 2010च्या अगोदरचे 2010च्या बॅच आणि त्यांच्या अगोदर 9 साली, 8 साली त्यांना कॉम्पिटिशन देण्यासाठी ही 2019ची जी काय उमेदवार आहेत त्यांनी ते येथे आहेत. आता हे 2019चे सगळेच जे काय आहेत विद्यार्थी किंवा आपले शिक्षक त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर सगळे जॉइन करणार आहेत का रे? तर नाही. ते पण आपल्या स्वगृही जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर अशा पद्धतीने परंतु काहींचं असं म्हणणं आहे मी विचारलं बऱ्याच जणांना, की बाबा तुम्ही केंद्र प्रमुख झाला तर तुम्ही जॉइन करणार का? तुम्ही तुमच्याच जिल्ह्यात जाणार. लांबनं तुम्ही 400-500 किलोमीटरवरून आलाय. तर म्हणतात की नाही म्हणे आम्ही केंद्र प्रमुख पद भेटलं तर आम्ही जॉइन करणार. कारण केंद्र प्रमुख पद हे जी जाहिरात आहे ती आम्हाला 6व्या वर्षी आम्ही जर केंद्रप्रमुख पद आम्हाला भेटत असेल म्हणजेच ॲक्चुअली 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षी. तर मग आम्ही ज्यावेळेस आमची सेवा पूर्ण जी होईल, तोपर्यंत आम्हाला आमचं प्रमोशन विस्तार अधिकारीपर्यंत होऊ शकतं किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही होऊ शकतो आमचं. त्यामुळं आम्ही निश्चितपणाने ही परीक्षा देऊन आम्ही ही पदवी पोस्ट घेणार आहे. असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर त्याची मेरिट लागण्याची शक्यता आहे 129+3 किंवा -30. -3 कारण आता बघा नाशिकचं पण मेरिट खूप राहणार आहे. त्यांना खरी कॉम्पिटिशन आहे कोण? तर ही जी आहेत ना आपली 19ची बॅच ती. म्हणजेच 132 पर्यंत मेरिट इथे जाऊ शकतं. नाशिकचं 132 पर्यंत. पुढे आहे आता धाराशिव. पुढे धाराशिव पाहू आपण. ठीक आहे. धाराशिव तर धाराशिवला फक्त 40 जागा होत्या आणि 2019ला इथे एकही शिक्षकांची जाहिरात आली नव्हती. त्यामुळे इथे मेरिट जर पाहिलं आपण, तर इथे जागा कमी आहेत. परंतु इथे जुन्या शिक्षकांमध्ये इथे स्पर्धा आहे. त्यामुळे 128+2 किंवा -2 राहू शकतं. म्हणजे 126च्या दरम्यान किंवा 130च्या दरम्यान मेरिट राहू शकतं. आता बऱ्याच जणांना मेरिट खूप कमी वाटत असेल, पण तुम्हाला तुमचा निकाल आल्यानंतर समजेल बरं का. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया. धाराशिव झाल्यानंतर पुढे आहे ते म्हणजे पालघर. पालघरला जागा आहेत 75 जागा. आणि म्हणजेच केंद्रप्रमुख पदासाठी 75 जागा होत्या आणि पालघरला 203 ह्या मराठी माध्यमाच्या जागांची जाहिरात आली होती आणि 34 उर्दू माध्यमाच्या. म्हणजे असं जवळ-जवळ 237 जागा. त्यातील आपण 200 जागा धरू. 200 जागा ह्या त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2019 साली जॉइन झालेले शिक्षक असतील, ज्यांनी केंद्रप्रमुख पदासाठी फॉर्म भरलेले असतील. आता यामध्ये सगळेच फॉर्म भरणार आहेत का? नाही. आपण 50 सोडून देऊ. 50 जणांनी नसतील भरले. तरी पण येथे 150 समजा आहेत किंवा 250 आहेत तिथे. त्यामुळे येथे स्पर्धे इथं खूप आहेत. परंतु आता पालघर म्हणलं तर आपण पाहतोय, की बरेच जण पालघर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येथे येण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे येथे जॉइन किती करताल, नाही करत हे तर पण इथे थोडंसं इथे प्रभाव पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय येथे थोडंसं मेरिट कमीच लागणार आहे बरं का. येथे मेरिट 125+2 किंवा -2 लागेल. म्हणजे 123 च्या दरम्यान येऊ शकतं किंवा 127 च्या दरम्यान. आता याचे तुम्हाला माहितीच आहे. कारण बरेच जी काही जाहिराती येतात ना, जाहिरातीतून या जिल्ह्यामध्ये बरेच जण जातात आणि नंतर जिल्ह्यांची त्या बदल्या होतात ना, त्यातून बरेच त्या पालघर जिल्ह्यातून दुसरीकडे येतात. ठीक आहे. आता आपण पुढचा पण जिल्हा पाहणार आहे. तोपर्यंत सर्वांनी लिंक शेअर करा बरं चला. जिल्हा पाहणार आहे तो म्हणजे परभणी पाहणार आहे आणि परभणीमध्ये 43 जागा केंद्रप्रमुख पदासाठी आहेत आणि 2019 साली 296+13 अशा जागेची ॲड आली होती. म्हणजेच जवळ-जवळ येथे नाही म्हणलं तरी 209 जागा. 309 जागा. 309 जागा इथे दिल्या आहेत. तर ते 309 पैकी आपण 250 धरू. 250 जण इथे जॉइन झाले असतील आणि 200 जणांनी फॉर्म भरले असतील. म्हणजे इथे कॉम्पिटिशन भरपूर आहे बरं का इथे.
परंतु येथे कॉम्पिटिशन असलं तरी जे काही बदली पात्र किंवा काय असे शिक्षक बरेच जण आहेत. येथे आपण 122 प्लस 2 किंवा -2 धरलेलं आहे. पण मला असं वाटतं इथे 125 च्या दरम्यान मेरिट जाण्याची शक्यता आहे बरं का इथे. येथे परभणीला 125 प्लसच मेरिट जाईल इथे. चला ठीक आहे. पुढे पाहू आपण आता. पुढचा विचार केला आपण पुणे. चला पुणे म्हणलं तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात टॉपचं मेरिट हे पुणेमध्ये असतं आणि जागा पण सगळ्यात जास्त पुण्यामध्येच दिसतात तिथे 151 जागा. जागा 151 आहेत. जी काही भरती झाली 2019 315 जागांची भरती झाली होती. 18 जागा ह्या उर्दू माध्यमाच्या होत्या येथे. तर येथे 18 जागा ह्या उर्दू माध्यमाच्या होत्या. तर येथे एकूण आपण धरलं तर 315 आणि हे 18. तर जवळ-जवळ 333 जागा. आता 300 जागा तिथे आपण धरू. 300 जागा तेथे पवित्र पोर्टलमधनं भरल्या असतील, काही माजी सैनिक वगैरे असतील आणि 250 जणांनी फॉर्म भरले असतील. आता मला सांगा पुण्यामध्ये हे लागणार आहे. प्रत्येक जणांनी फॉर्म भरला असणार, प्रत्येक जणांनी. आणि पुण्याचं बरेचदा पाहिलं तर परीक्षेच्या दृष्टीने बरेच जण येथे अलर्ट असतात. त्यामुळे येथे मेरिट सगळ्यात हाय महाराष्ट्रात 138 प्लस 3 मार्क किंवा -3 म्हणजे येथे 140च्या दरम्यान मेरिट राहणार आहे. हे मी ते खात्रीशीर सांगतो इथे. कारण बरेच जण आहेत. आत्ता जर पाहिलं तर टी परीक्षा पास होण्याचं प्रमाण पण पुणे जिल्ह्यात जास्त आहे, जुन्या शिक्षकांमध्ये. कारण ते त्या अभ्यासाच्या टचमध्ये आहेत. ठीक आहे. आता रायगड जिल्हा धरू आपण. रायगड जिल्हा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये 114 जागा आहेत. याची जागा पण 100 प्लस आहेत आणि 636 जागा ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यावेळेस जाहिरात आली होती. येथे आपण पाहू जर इथे 500 जण जॉईन झालेले आहेत. तिथे रायगड जिल्ह्यात 500 जण फक्त जॉईन झालेले आहेत. मग आपण 500 जणांपैकी 400 जणांनी फॉर्म भरले. तर तेथेही मेरिट खरी स्पर्धा आहे ती म्हणजे नवीन 2019च्या बॅच मधील जे काही शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये. कारण त्यांनी ते अभ्यासाच्या बाबतीत टच आहेत. कारण त्यांनी परत 2 परीक्षा दिलेल्या आहेत टेटच्या. कारण त्यांना टेटमधनं पूर्ण त्यांना स्वाध्याय यायचं होतं म्हणून. मग 2023 ची दिलेली आहे, त्याचा अनुभव आहे. त्यात जर जॉइन नसेल झाले तर त्यांचा अनुभव आहे आणि 2025 चा पण आत्ताचा अनुभव आहे आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचा स्कोर आहे. त्यामुळे 132 प्लस 3 इथे प्लस 3 केले बरं का. म्हणजे 100 आपण म्हटलं तरी 35च्या दरम्यान मेरिट लागू शकतं. आता इथे 135 मी सांगितलंय ते का सांगितलंय? तर येथेही बरेच जण असे आहेत की जी जॉइन करणार नाहीयेत. ते स्वतःच्या जिल्ह्यात येणार आहेत इथे. त्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी इथे इथे थोडंसं हे होणार आहे. ठीक आहे. पुढे आहे रत्नागिरी. आता आपण फास्ट घेऊया थोडंसं मित्रांनो. इथे रत्नागिरी पहा. तर रत्नागिरीचं पण असंच आहे 125 जागा आहेत. जागा खूप आहेत इथे पण. आणि येथे जर पाहिलं तर 659 आणि 44 म्हणजे जवळ-जवळ 700 जागा रत्नागिरीला हे ज्या काय आहेत, त्या जागेची जाहिरात आली होती. इथे आपण 700 जागांपैकी 500च धरू आपण, की 500 जण जॉइन झालेत आणि 400 जणांनी फॉर्म भरलेत. त्यामुळे येथे पण जे काय आहे, ते मेरिट 130 प्लस राहणार आहे. म्हणजे 133 च्या दरम्यान मेरिट राहू शकतं. परंतु येथे पण एक पाहिलं आपण सगळ्यात जास्त तर जी काही ना कोकण ची जी काही किनारपट्टी तेथील जी काही जिल्हे आहेत ना, तेथून तिथे सगळ्यात जास्त प्रॉपर त्या जिल्ह्यातील शिक्षकांपेक्षा बाहेरील जे आहेत मराठवाडा, विदर्भ येथील शिक्षक तिथे जास्त आहेत. त्यामुळे तेही स्वगृही येण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याला थोडंसं इथे जाणवत आहे. मग त्यामुळं येथे जरी पाहिलं तुम्ही तर ज्यात समजा येथे जर ह्या जिल्ह्यांमध्ये ह्या कोकण किनारपट्टीमध्ये जरी जुने शिक्षक असतील, की बाबा की 2008 ला लागलेले, 10 ला लागलेले. परंतु त्यांना त्यांच्या स्वगृही यायचे. म्हणून ते तिथे असतील. त्यांनी फॉर्म भरला असेल, परीक्षा नंबर लागला. तरीही ते जॉइन करतील म्हणून याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण सांगली जिल्हा. चला सांगली पाहू आपण आता. सांगलीमध्ये फक्त 68 जागा आहेत आणि सांगलीमध्ये 667 27 त्यानंतर 19 जागा ह्या उर्दू माध्यमाच्या आणि हिंदी माध्यमाच्या 19 जागा. अशा जागा भरल्या होत्या. कारण इथे 3 कलर आहेत बघा इथे. 3 प्रकारच्या. म्हणजे इथे जवळ-जवळ पाहिलं आपण तरी इथे 750 जागा भरल्या. आपण धरू 500 जागा. 500 जणांनी इथे फॉर्म ही झाल्या, जॉइन झाले ते 2019 ची बॅच. म्हणजे इथे पण ती स्पर्धा कॉम्पिटिशनला आहे. कारण इथे पाहिलं आपण तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्यांचं मेरिट महाराष्ट्रात टॉपमध्ये असतात प्रत्येक परीक्षेला. त्यामुळे तुम्ही पाहिलं तर इथे जर इथे कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यामुळे 135 प्लस 3 मार्क इथे मेरिट लागण्याची शक्यता आहे. कारण सांगली जिल्ह्यामध्ये पण बरेच जण असे आहेत, तिथे प्रॉपर तिथले तिथे लागलेले आहेत. 2019च्या बॅचला. कारण जागाच तिथे भरपूर होत्या. सांगलीतली जी काही टॉपर मुले आहेत, ते तिथेच लागलेले आहेत. त्यामुळे इथे खूप इथे कॉम्पिटिशन आहे. चला पुढचा आपण पाहूया जिल्हा, तो म्हणजे सातारा, की जो आता सध्या खूप आपण म्हणतो मेरिटच्या दृष्टीने खूप आहे. तर पहा आता सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये जागा 111 आहेत. छान जागा आहेत. आणि जी काही 2019च्या बॅचमधनं 359 जागांची जाहिरात आली होती. त्यामध्ये आपण 300च धरूया. बाकीच्या माजी सैनिक असतील, समांतर आरक्षणामध्ये काय असतील ते 359 जागा
ह्या आल्या होत्या. म्हणजे 300 जणांनी इथे सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मला तरी खात्री आहे, की इथे सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ह्या नवनियुक्त जे काही होते 2019च्या बॅचच्या. त्यामुळे त्याचं जर पाहिलं आपण, तर त्यांनी परीक्षा पण दिलेली आहे आणि बरेच जणांचं म्हणणं आहे, की सातारा जिल्हा जरा आहे फक्त 1-2 तालुके जरी हे असतील दुर्गम तरी आहे. त्यामुळे इथे जे काय आहे आणि इथलं जे काही सातारा जिल्ह्यातील जे काही 2007चे असतील किंवा 9चे, 10चे बॅचचे शिक्षक असतील ते प्रॉपर बरेच जण इथले आहेत. त्यामुळे इथलंही मेरिट आहे आणि अभ्यासू आहे. त्यामुळे 136 प्लस तरी राहील मेरिट. कारण प्रत्येक गुणवत्तेच्या बाबतीत बघितलं सातारा जिल्ह्यात गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक जे काही विद्यार्थी आहेत ते बरेच लागतात. कारण त्याचं जे काय आहे त्याचं मूळ कारण ते म्हणजे तेथील शिक्षकांचा अभ्यास. त्यामुळं येथे 136 प्लस 3 म्हणजे 139च्या दरम्यान मेरिट लागू शकतो. म्हणजेच पुणे जिल्ह्याच्या खालोखाल किंवा पुणे जिल्ह्यापासून 1 मार्क फक्त कमी, ते फक्त सातारा जिल्ह्याचं मेरिट लागू शकतं, असं मला वाटतंय. ठीक आहे, आता पुढे पाहू आपण सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा घेतोय मी. सिंधुदुर्ग जिल्हा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त जागा 72 आहेत आणि जागा 72 आहेत. येथे 287 14 म्हणजे असे जवळ-जवळ 300 शिक्षकांची जाहिरात आली होती. त्यामध्ये आपण धरू की 250 शिक्षक तिथे जॉइन झालेले आहेत. सगळ्यांनीच फॉर्म भरलेत का? नाही. 200नी फॉर्म भरले असतील. परंतु तेथे सिंधुदुर्ग आता तिथे कोण महिला वगैरे असतील. त्यानंतर येथे जे काही असतील, की बाबा त्यांना आपल्या स्वगृही यायचे असे असतील. त्यामुळे ते जे मेरिट आहे ते थोडंसं कमी आहे तिथे आणि तिथे जर पाहिलं आपण तर बऱ्यापैकी मेरिट थोडंसं कमीच असतं तिथं. कारण शिक्षकांमध्ये पण 2019च्या बॅचला ज्यांना थोडे कमी मार्क होते, तेच त्या बाजूला गेलेत ना, सिंधुदुर्ग साईडला. कोकण जे काय आहेत ना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या साईडला ज्यांना टेट परीक्षेमध्ये म्हणजे सॉरी टेट परीक्षेत 2019च्या बॅचला ज्यांना थोडे कमी मार्क होते, ते तिकडे गेलेले आहेत. त्यामुळं जे काही टॉपर आहेत ते सातारा, पुणे जिल्ह्यामध्येच होते ते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप स्पर्धा आहे. ठीक आहे. तर येथे मेरिट 128 प्लस 2 मायनस 2 लागू लागू शकेल. आला दुसरा सोलापूर. पहा आता सोलापूर जर पाहिलं तर सोलापूरचं मेरिट पण कडक असतं मित्रांनो आणि तुम्ही पाहिलं असेल ते एकूण 99 जागा आहेत. 99 जागांमध्ये जर पाहिलं आपण तर 142 जागा कधी भरल्या होत्या? 2019च्या बॅचला. आता बरेच जण म्हणतील की सर नव्हत्या भरल्या. मॅथ्स सायन्सच्या जागा भरल्या होत्या पदवीधरांच्या. अनुसूचित जमातीच्या त्या जागा भरल्या होत्या. 6 ते 8च्या मॅथ्स सायन्सच्या. त्यामुळं तिथे 1 ते 5च्या एकही जागा आली नव्हती. अशा पद्धतीने तिथली मेरिट 131 प्लस 3 कारण येथे मॅथ्स सायन्सचे जे काही कॅन्डिडेट होते ना, तेच इथे कॉम्पिटिशनला आहे. त्यामुळे त्याचंही मेरिट 130 प्लस म्हणजे 134च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पुढचा पाहू आपण ठाणे जिल्हा आता. तर ठाणे जिल्हा आपण पाहूया आता. तर हा ठाणे जिल्हा याच्यामध्ये 51 जागा आहेत केंद्रप्रमुखच्या आणि येथे 0 जागेची भरती अलीकडच्या काळात झाली होती. म्हणजेच 2019ला कारण ते परीक्षेला आहेत म्हणून. मी इथे 2001 हा जो काही आकडा आहे ना तुम्ही 2019च्या जागेचा देतोय बरं का हा मधला. 287, 14, 142 इथे डॅश. कारण ती मुलं पण अलीकडच्या बॅचमधली आहेत ते. आता इथले मेरिट जे 121 प्लस 2 मायनस 2 राहू शकतं म्हणजे 123च्या दरम्यान. आता बऱ्याच जणांना वाटेल की सर मेरिट खूपच कमी सांगताय तुम्ही, खूप कमी सांगताय. बरोबर आहे. तुम्हालाही तसं वाटेल आणि ते तुम्हाला ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला समजेल मित्रांनो. चला पुढचा पाहू आपण आता जिल्हा तो म्हणजे वर्धा जिल्हा आहे. चला ठीक आहे. वर्धा जिल्ह्याचं जागा आहेत फक्त 43 केंद्रप्रमुख पदासाठी. तेथेही 2019 साली 0 जागेची शिक्षक भरती झाली होती. त्यामुळे तेथील मेरिट जुन्या शिक्षकांमध्ये असणारे 130 प्लस 3 मायनस 3 म्हणजे 123 ते 117च्या दरम्यान मेरिट राहू शकणार आहे इथे. कारण जागा येथे कमी असल्या म्हणजे मेरिट जास्त होत असं नाही. तर तेथे जुने शिक्षक आहेत की जे 2007 साली, 2008 2010 साली जे काही शिक्षक आहेत ते. आणि शक्यतो प्रॉपर त्या जिल्ह्यातले असतील. त्यामुळे ते तेथील मेरिट बाई 120 प्लस लागणार आहे. पुढं आहे आता आपण पाहू वाशिम जिल्हा. चला वाशिम जिल्हा पाहू. वाशिम जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर एकूण फक्त 35 जागा आहेत आणि नवीन जे काय होते 2019च्या बॅचमध्ये 20च जागेची जाहिरात आली होती. म्हणजे तिथे 10 जणांनी फॉर्म भरले असतील. आता प्रॉपर पाहिलं तर आपण येथे 128 प्लस 3 मायनस 3 मेरिट लागू शकते. याची जरा जास्त मेरिट लागू शकतं. कारण जागा फक्त 35 होती. त्यामुळं येथे आपण जागा कमी असल्यामुळे ते मेरिट जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचा जिल्हा पाहणार आहेत यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण केंद्रप्रमुख पदासाठी 89 जागा आल्या होत्या. किती जागा आल्या होत्या? 89 जागा. आता त्यामध्ये 2019 साली नवीन आलेले शिक्षक किती किती होते? 97 जागा मराठी आणि 11 जागा ह्या उर्दू माध्यमाच्या. म्हणजे जवळ-जवळ 100 आपण म्हणलं तर 108 जागा. आता हे 108 जागा होत्या त्यामध्ये समजा 90 जण असतील. 90 जणातून 60 जणांनी किंवा 50 जणांनी फॉर्म भरले असतील. म्हणून हे 50 जण इथे कॉम्पिटिशनला आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे इथे यवतमाळमध्ये जे काय आहेत ना, तिथे कॉम्पिटिशन पण थोडंसं जरा 128च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच 128 प्लस 3 मायनस 2 मायनस 3 अशा पद्धतीने म्हणजेच इथे 131च्या दरम्यान किंवा
जे काही 25 म्हणजे 125 ते 131 दरम्यान हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा कट ऑफ मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. तर मित्रांनो हा जो काय आपला YouTube चॅनल आहे, हा आपला YouTube चॅनल आहे. जो काय तो हाडके सर आहे. त्यामुळं सर्वांनी आपला हा हाडके सर YouTube चॅनल आहे तो सबस्क्राईब करा बरं सर्वांनी एकदा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, जो काही हा कट ऑफ होता, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हा जो काही कट ऑफ होता, हा कट ऑफ मी एक अंदाजित कट ऑफ म्हणून तुमच्यापर्यंत मी हा कट ऑफ इथे हे केलेला आहे पहा. जो काही वरील कट ऑफ आहे, तो अंदाजित कट ऑफ म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. परंतु हा कट ऑफ करताना मी वरील जे काही मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी आपला हाडकेसर YouTube चॅनल आहे, तो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तर ह्या कट ऑफ सांगताना मी ज्या काही गोष्टी इथे पाहिल्या असतील तुम्ही, त्या गोष्टी मी ते मेन्शन केलेल्या आहेत. त्या पुन्हा एकदा पाहून घ्या, की जिल्हा न्याय जागा, अभ्यासाची तयारी किती केली, कोणी परीक्षेला भरलेले अर्ज व प्रत्यक्षात पेपर देणारे, त्यानंतर टी परीक्षा पास असलेले उमेदवार, त्यानंतर 2019 मध्ये नियुक्त झालेले शिक्षक, की जिल्ह्याने त्यांची संख्या कमी जास्त आहे. त्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जाणारे शिक्षक आहेत काही जण. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उपस्थित किंवा अनुपस्थित किती राहत आहेत ते शिक्षक, त्याच्यावरती कट ऑफ ठरणार आहे. समुपदेशन प्रक्रियेत मिळणारी केंद्रे वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं वेटिंग लिस्ट. हे सगळं झाल्यानंतर हा तुमचा कट ऑफ आहे, तो मी तुमच्यापुढे सादर केलेला आहे. तर चला, तर सगळ्यांनी मित्रांनो आपला हा हाडके सर YouTube चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.